राज्याच्या राजकारणात जवळपास साऱ्याच पक्षांनी विचारधारा गुंडाळून केवळ सत्तेच राजकारण सुरू केलंय। ज्यांच्या विरोधात लढले, ज्यांना शिव्याशाप, गद्दारीची दूषणं दिली, त्यांच्या सोबत आता युतीच्या बैठका घेणं सुरू आहे। त्या संदर्भात पाहूया आमचा हा रिपोर्ट। नेते घसा कोरडा होईपर्यंत भाषणात विचारधारेवर भाषणं झोडत असले तरी सद्यस्थितीत साऱ्याच पक्षांनी विचारधारेला तिलांजली दिल्याचं दिसतंय। सत्ताधारी असोत वा विरोधक, दोन्हीकडे निष्ठानिष्ठीवाल्यांचे चारही बोट तुपात आहेत आणि निष्ठावंत अडगळीत टाकले गेले। पक्षफुटीवेळी ज्या नेत्यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांना रडवलं होतं, त्याच नेत्यांशी शरद पवार यांचे नेते युतीसाठी जोर बैठका काढतायत आणि तेव्हा व्याकुळ झालेल्यांवरच दोन्ही गटानं रडण्याची वेळ आणली आहे। धक्कादायक म्हणजे पुण्यात आम्ही फक्त अजितदादा गटाशी युतीच नव्हे तर त्यांच्या घड्याळ चिन्हावरही लढू, अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे नेते देऊ लागलेत। त्यामुळे जर असं घडलं तर कोर्टात चिन्हाचा खटला तरी नेमका कशाचा सुरू आहे? शरद पवार गटानं अजित पवारांचं नेतृत्व मान्य केलंय का? शरद पवार यांची तुतारी दादांच्या घड्याळापुढे सरेंडर झाली का? हे प्रश्न अनुत्तरित आहे। ताईंचं दादांचं झालेलं असणार आहे आणि त्याशिवाय ते बोलणार नाहीत आपल्याशी। आम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी योग्य होतील आणि तशा पद्धतीने आपल्याला घड्याळ याच चिन्हावरती या निवडणुका लढवायच्या आहेत। तुतारीचे पण घड्याळावरच निवडणुका लढवणार असंच आहे। घड्याळाच्या चिन्हाकडे जे तुमचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे, जर हे एकत्र आलं तर निवडणूक ही घड्याळाच्या चिन्हावरती लढली जाईल। तुम्ही त्यासाठी ऍग्री आहात का? एक बघा, तुम्हाला तो प्रस्ताव द्यायचा अधिकार त्यांनी दिलाय का? त्यांनी सांगितलं ते म्हणलं, अरे दत्ता आमच्या घरचा आहे, दत्ताला वाटलं दत्ता बोलला, ती त्याची भावना आहे। मुळामध्ये आमचा पक्ष हा मूळ पक्ष आहे आणि हा पक्ष ही फूट यांनी पाडलेली आहे किंवा हा पक्ष खरा पक्ष नाहीच आहे, अशी भूमिका शरद पवारांनी घेतली होती किंवा शरद पवारांच्या पक्षाने घेतली होती आणि निवडणूक आयोगाकडे सर्वोच्च न्यायालय त्यासाठी दाद मागितली। तर त्यामुळे मला असं वाटतं की हे लिगली सुद्धा हे त्रासदायक आहे, क्रमांक 1। आणि चिन्ह जर घड्याळ जर घेतलं मग तर हा प्रश्न मुळातच संपतो, कारण तुम्हाला ते चिन्ह मान्य आहे, तुम्हाला तो पक्ष मान्य आहे, त्या पक्षाचं अस्तित्व मान्य आहे, मग तुमचा नक्की लढा कशा कुठल्या मुद्द्यावर आहे किंवा तुमचा मुद्दा नक्की काय आहे। तर मला असं वाटतं की हे आपलीच केस वीक करण्याचा प्रयत्न आहे। एक दुसरी गोष्ट अशी की याचा अर्थ स्पष्ट आहे की आता ही केस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष पुढे लढवेल असं काही वाटत नाही। आघाडी होईल का? आघाडी झाली तर कोण किती जागा लढवणार? आघाडी झाली तर ते एकाच चिन्हावर लढवणार का 2 चिन्हावर लढवणार? आणि त्या गोष्टी स्पष्ट झाल्यानंतरच आपल्याला भवितव्यासंदर्भात चर्चा करता येईल। कारण आता जर शरदचंद्र पवार यांच्या पक्षानं घड्याळ चिन्हावर आपले उमेदवार लढवायचे ठरवले तर सरळ सरळ त्या पक्षानं अजितदादांच्या समोर शरणागती पत्करली असा त्याचा सरळ सरळ अर्थ होऊ शकतो। काल परवा पुण्यात सुप्रिया सुळेंना पत्रकारांची उत्तरं देता देता नाकी नऊ आली। खुद्द शरद पवार गटाच्याच समर्थकांनी सोशल मीडियात सुळेंना ट्रोल केलं। विचारधारेच्या प्रश्नांवर हसण्याचा आणि चिल राहण्याचा अभिनय करत सुळेंनी अनेक प्रश्नांना थेट उत्तरं देणं टाळलं। अरे दत्ता आमच्या घरचा आहे, अहो माझा लोकसभा मतदारसंघ आहे, किनली तुमच्या माझा फॅन मोमेंट आहे, तर सगळ्यांची सुरू करते, माझी भारतीय जनता पक्षाची पण चर्चा होते। एक मिनिट पेशेंस बॉस, पेशेंस और भी लंबा चलेगा थोड़ा प्रेस कॉन्फरन्स। पॉलिटिक्स इज नॉट अबाउट ब्रेकिंग न्यूज। माझ्याशी कोणी बोललं नाहीये 48 तासात ना माझ्याकडे पाठवलंय। मला कसं माहिती असेल दादा? घराची खूप चर्चा झाली, या जगामध्ये बहुत ज्यादा है कुछ बोलने के लिए। सुप्रिया सुळे विल लीड द कॅम्पेन इन पुणे एंड मुंबई एंड द एंटायर स्टेट। तो निर्णय शरद पवार आणि अजित पवार घेतील। आय एम अ नोबडी। दरम्यान इतक्या साऱ्या चर्चा होत असताना सदैव विचारधारेचा दाखला देणारे शरद पवार कुठे आहेत? दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठका शरद पवार यांच्या संमतीने सुरू आहेत की मग शरद पवारांचा दुसरा पक्षही दुसऱ्यांदा हायजॅक झालाय? याची उत्तरं अद्यापही गुलदस्त्यातच आहेत। म्हणजे मलाही कळत नाही की समजा असं म्हटलं जातं की स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेऊन स्थानिक कार्यकर्त्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्त्वाच्या असतात, हे मान्य आहे। पण मग स्थानिक कोण? प्रशांत जगताप हे स्थानिक शहराध्यक्ष आहेत,
तर स्थानिक शहराध्यक्ष नाराज असताना, राजीनामा देत असताना तुम्ही त्यांचं न ऐकता जर या प्रकारे निर्णय घेता, बरं असं पण सांगितलं गेलेलं आहे की अजित पवारांनी अमित शहांची परवानगी घेतलेली आहे हे करण्यासाठी. म्हणजे अजित पवार अमित शहांची परवानगी घेतात, शरद पवारांना विचारलं जातं, एवढं सगळं होत असूनही स्थानिक पातळीवर मात्र लोकांना माहीतच नसतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पुण्यामध्ये कोणासोबत आघाडी करावी असा निर्णय हा ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेला आहे असं दिसतंय, आणि त्यामध्ये विश्वासात कोणालाच घेतलेलं नाही. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान या साऱ्या वादात जितेंद्र आव्हाड यांची एक प्रतिक्रिया व्हायरल होऊ लागली आहे. और अजीत पवार को पार्टी में लेके उसको उपमुख्यमंत्री बनाना, ये सबसे बड़ी गलती थी हमारी. क्योंकि कहा जाता है घर का बेदी लंका ढाए. आज उन्होंने गला दबा दिया शरद पवार का पॉलिटिकली, और इसके पीछे एक ही आदमी है, अजीत पवार. ये बाकी के लोग जो बोल रहे हैं वो तो कान फूंक रहे हैं. उनके हत्या तो अजीत पवार ने की. सगे यानी खून का रिश्ता, उस खून के रिश्ते ने ही गला दबा डाला. ऐसा है, ये मैनेज किया हुआ निकाल किसके वजह से आया? कौन आदमी था जो पहले 2019 में फूटा? किस आदमी ने ये सब लोगों को जमा करने का काम किया? किस आदमी ने 30 तारीख का झूठा बयान दिया? किस आदमी ने झूठे कागजात तैयार किए? अगर 1 तारीख को आप बोलते हो कि ये शिंदे और फडणवीस की सरकार भ्रष्ट है, 3 तारीख को आप बोलते हो कि शरद पवार ही हमारा अध्यक्ष है, तो 30 तारीख का कागज कहां से तैयार हो गया तुम्हारा? पक्षाच्या प्रमुख पदावरून बाजूला जाणं हे पक्षाच्या, देशातल्या, राज्यातल्या तरुणांच्या, नव्या पिढीच्या देखील हिताचं नाही. आम्हाला आपल्या छायेखाली काम करण्याचा सवय लागलेली आहे. तुम्ही बाजूला जाऊन आम्ही कोणीच काम करू शकणार नाही. तुम्ही थांबणार असेल तर आम्ही सगळे विरोध केला होता त्याच महापालिकेत त्यांच्यासोबत जाणार का? पॉलिसी लेवलला जे आमच्या बरोबर पण आहेत ना, आता इथेच बसलेली आहे, ह्यांचा पण काही जणांचा विरोध होता. तो एक पॉलिसी डिसिजन होता. प्लीज आपण सगळ्यांनी थोडंसं राजकारण आणि पॉलिसी गांभीर्याने घ्यावी अशी माझी विनम्र विनंती आहे. जयंत पाटील हे पूर्वीचे अध्यक्ष होते, प्रांताध्यक्ष होते. जयंत पाटील गेले आणि त्यानंतर ज्या प्रकारे जयंत पाटलांना इग्नोर करण्याचं एकूण दिसतंय, म्हणजे की जयंत पाटील कुठेही जाणवत नाही, दिसत नाही त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. जितेंद्र आव्हाडांचा मुद्दा कायमच भाजपसोबत जायचं नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी काय मांडलेली आहे. त्यामुळे त्यांची आत्ता याच्यात काय भूमिका आहे मला माहिती नाही. तिकडे नाशकात तर उपऱ्यांना थांबवा म्हणून भाजपच्या लोकांवर आक्रमक होण्याची वेळ आली. विरोधाभास हा की या साऱ्या राड्यात लोकांना आवरण्यात सुधाकर बडगुजर हे आघाडीवर होते. तेच बडगुजर ज्यांच्यावर भाजपनं दाऊदच्या हस्तकाशी संबंधांचा आरोप केला होता. म्हणजे काही वाद झाल्यावर निष्ठावंतांना शांत करणारे सुद्धा उपरेच आहेत अशी स्थिती नाशिक भाजपची होऊन बसली आहे. ज्या झाडांचं मूळ खोलवर जमिनीत रुतलंय ते अनेक वर्षांपासून मातीशी एकरूप आहेत. ती झाडं हटवून गिरीश महाजन हैदराबादवरनं रेडीमेड आणलेली झाडं नाशिकमध्ये लावतायत. तोच फंडा भाजपनं नाशिकच्या राजकारणातही आणल्याचं दिसतंय. म्हणजे मूळची खोडं तोडा आणि रेडीमेड झाडांनी वनराई उभारा हेच तत्व भाजपनं तपोवन नंतर स्वपक्षातही अंगीकारल्याचं दिसतंय. परवा ठाकरेंची युती झाली म्हणून नाचणारे 12 तासांच्या आत विकासाचा दाखला देऊन भाजपात गेले. विकासाची ग्वाही देत भाजपमध्ये जाणारे दिनकर पाटील हे एकच नेते नाहीत. अशा अनेकांना रातोरात विकासाचा साक्षात्कार झालाय. आजच्या पंजांपासून ज्यांच्याकडे जिल्हा तालुक्याची सत्ता होती ते आता विकासासाठी आम्ही भाजपमध्ये जातोय असं सांगू लागलेत. त्यामुळे गेल्या 3 पिढ्यांनी काय केलं असा भाबडा प्रश्न लोकांना पडतोय. तुम्हाला जर वाटलं राजकारण करायचंय तर भाजपमध्ये कधीच जाऊ नका. लबाडाचा पक्ष येतो. आता मी 11 वर्ष भाजपमध्ये काम केलं. अहो एवढे लबाड लोक पुढेच पाहिले नाही. काही लोक म्हणतीलच अण्णा तुम्ही एवढे का बोलले. अहो अशी संधी पहिल्यांदा झाली ना. फक्त विकासासाठी, विकास व्हावा यासाठी. त्याच्यावर मला काहीच बोलायचं नाही. फक्त विकासासाठी चाललो. नाराज नाही नव्हतो, याच्या पुढे राहणार नाही. विकासासाठी काम करायचं, विकास करायचा एवढाच उद्देश. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.